नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही सत्यपन ॲपवरती तुमचा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढत असाल आणि जर समजा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला एरर म्हणजे काय तर बेनिफिशियर नॉट रजिस्टर असा जर एरर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असा जर एरर येत असेल तर तुम्ही सर्वात अगोदर तुमची जी योजना ही योजना कोणती आहे ही चेक करून घ्यायची. म्हणजे आता दोन पद्धतीच्या योजना आहेत, एक संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि एक इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ किंवा राष्ट्रीय इंदिरा गांधी निराधार योजना, अशा दोन योजना तुम्हाला समोर दिसत असतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे आपलं जे सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपण आपलं स्थिती चेक करतो. त्या स्थिती चेक करत असताना त्या ठिकाणी तुमच्या योजनेचं नाव स्पष्टपणे दिलेलं असतं. तर त्या ठिकाणी तुमची योजना कोणती आहे ती योजना विचारात घेऊन तुम्हाला ते बेनिफिशियर ॲपमध्ये किंवा सत्यपन ॲपमध्ये तुम्हाला काम करायचे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण डायरेक्ट स्क्रीनवरती जाऊया आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही समजावून सांगतो. नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर मित्रांनो, सत्यपन ॲपवरती तुम्हाला तुमचा ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढण्यापूर्वी तुमची जी योजना आहे ही योजना कोणती आहे हे चेक करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला तुमचं लाभार्थी स्थिती, आता ही सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट आहे, यावरती तुम्ही आधार कार्ड नंबर वगैरे टाकता किंवा रजिस्टर नंबर टाकून तुमचं स्टेटस पूर्ण प्रोफाईल चेक करता. आता ते प्रोफाईल चेक करत असताना त्या ठिकाणी जर समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना असं जर नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आणि त्या ठिकाणी जर इंदिरा गांधी त्या प्रोफाईलमध्ये जर इंदिरा गांधी हे नाव जर असेल, म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना या संदर्भात जर नाव असेल तर काय करायचं. म्हणजे दोन महत्त्वाच्या बाबी तुम्हाला मी सांगतो. एका ठिकाणी तुमचं हे नाव असणार आहे इंदिरा गांधी आणि एका ठिकाणी काय असणार आहे संजय गांधी. आता हे तुम्हाला मी डायरेक्ट स्क्रीनवरती दाखवतो. म्हणजे जे काही बेनिफिशियर डिटेल्स ऑप्शन आपल्याला माहिती आहे त्यावरती कुठे ऑप्शन असतो ते तुम्हाला समजावून सांगतो. आता मित्रांनो, आपण डायरेक्ट जे काय आपलं बेनिफिशियर डिटेल्स आहे त्यावरती आलो. हा स्क्रीनशॉट तुमचा बऱ्यापैकी परिचयाचा असेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी स्कीम नेम म्हणून तुम्हाला येतं. तर या ठिकाणी काय नाव दिसतंय, संजय गांधी निराधार अनुदान योजना असं नाव दिसतं. आता काही लाभार्थ्यांच्या संदर्भात या ठिकाणी काय असणार आहे, इंदिरा गांधी, मी या ठिकाणी लिहून दाखवतो काय, इंदिरा गांधी, इथं इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना अशापैकी ऑप्शन असेल. म्हणजे या ठिकाणी जी स्कीम आहे ही स्कीम महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. जर समजा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर तुम्हाला काय निवडायचं आहे, जर इंदिरा गांधी हे जर नाव असेल तुमच्या स्कीममध्ये तर तुम्हाला काय निवडायचं आहे हे तुम्हाला पुढच्या स्क्रीनमध्ये दाखवतोय. तर सर्वात अगोदर सत्यपन ॲपवरती तुम्हाला जर बेनिफिशियर नॉट रजिस्टर असं जर एरर येत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही तुमची लाभार्थी स्थिती चेक करायची. लाभार्थी स्थिती चेक केल्यानंतर तुमची योजना कोणती आहे, तुमची स्कीम कोणती आहे हे चेक करायचे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे किंवा इंदिरा गांधी आहे, या दोन योजनांचा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करूनच मगच तुम्हाला तुमचं सत्यपन ॲपवरती तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढायचा आहे. आत्ता समजा तुम्हाला सर्वात अगोदर तुमची योजना कोणती आहे ही समजली. आता मी तुम्हाला आपल्या सत्यपन ॲपवरती घेऊन जातो आणि त्या ठिकाणी कोणता टॅब ओपन करायचा हे या तुम्हाला मी ठिकाणी दाखवतो. आता मित्रांनो, आपण बेनिफिशियर सत्यपन ॲपवरती आलेला आहोत. या ठिकाणी आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात. एक सेंट्रल गव्हर्नमेंट, या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र. तर हा विषय सोडून द्या, या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र असे दोन टॅब तुम्हाला दिसतात. तर या ठिकाणी पहिला जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, तर या ठिकाणी तुम्हाला जे तुमची इंदिरा गांधी काय इंदिरा गांधी ही जर योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी विधवा ही जर योजना जर असेल त्या प्रोफाईलमध्ये तर तुम्हाला हा टॅब निवडायचा आहे. आणि जर समजा तुमची संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, कोणती संजय गांधी निराधार अनुदान योजना ही जर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रचं टॅब हे तुम्हाला निवडायचं आहे. या पद्धतीने जर समजा तुम्ही ठराविक टॅब निवडून जर तुम्ही तुमचा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला मात्र या ठिकाणी तो जो एरर येतोय तो एरर येणार नाही, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुमची योजना कोणती आहे त्या योजनेनुसार तुम्हाला हे जे टॅब आहेत हे टॅब तुम्हाला निवडायचे आहेत. म्हणजे तुमचा जो एरर आहे हा एरर तुम्हाला येणार नाही. अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. आणि जरी समजा तुम्ही हे जरी करून जरी समजा तुम्हाला तुमचं जो काय हयातीचा दाखला जर काढता आला नाही तर या अगोदर एक व्हिडिओ टाकलेली आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे आणि पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हयातीचा दाखला काढत असताना ज्या लाभार्थ्यांना
बेनिफिशियर नॉट रजिस्टर असा एरर येतोय, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून बघायच्या आहेत. नक्की तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होताना दिसेल. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.